मला लग्नाच्या टायमिंगला एक पोरगी दाखवली आणि लग्न माझं दुसऱ्या पोरीवर लावून दिलंय. बायको ठेवाय ना मला लावून टाकणार आहे माहेराला माघारी. एवढं कुठं सारखं फडाफडा बोलते दे का? बोलते वरून आणखीन दणकावते आपल्याला. काय म्हणते काय एवढा तना 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 करत कुठे निघालाय? चाललोय सासरवाडीला तक्रार करायला पोस्टात. हा पोस्ट कशात तक्रार? नव ते तसलं ते लिहून पाठवायचं ह्याच्यातनं आपल्या काय ते पोस्टातनं तिकडं सासरवाडीला. कर बायको बायकोचं काय झालं? सारखी दणक देते या. सारखी फडाफडा बोलते. माणसं बघा ना कोणसं बघा ना. एवढा ते असतं तवा. तुला एक गोष्ट सांग का? काय तुझं लगीन- आता गोष्टी ऐकायला आम्ही काय बालवाडीतलं पोर आहे का पहिली दुसरीतलं पोर आहे? बरं एक गोष्ट सांग तुला, ऐक काय म्हणून ऐक. पटलं तर ठेव, नाही पटलं सोडून दे. धरलेच कुठं सोडून द्यायला. तुझं लगीन किती झालं रे? झाली असती ना आता 2-4 वर्ष झाली की. मी होतो का तुझ्या लग्नाला? हा ना कांटा आता ही चप्पल धरा. हा ना तळा तळा तोडा. हा ना आमच्या तुम्ही तेच जमवलं सांगतोय. की लग्न आमचं. हा, मग तेच सांगतोय तुला. लग्न जमवताना तू होता, हा लग्न लावताना तू होता, हा पण पोरगी कुठली होती तुला माहित होतं का? आता काय बोलताय? आता मी असा मोहर बसलो होतो की पोरगी मला दाखवताना. पण आता पोरीनं असा पदूर घेतल्यामुळं दिसत होती बायको माझी तशी चिकणी दिसत होती मला. इथनं खाली दिसत होतं. पण काय बायको लग्नाच्या आधी बघायला गेलो तेव्हा अगदी सोन्याचा तुकडा. आणि आता असं वाटतंय ह्याचा. मग ते सांगतो तुला काय झाला विषय त्यावेळेस सांगतो. हा जेव्हा तू बघायला आला पोरगी, हा पोरगी पाटाव बसली, हा तू बघितली पुरीचा पदर हितवर, होता की तिथनं काढली पोरगी गेली, तुला पोरगी पास पडली, पडली की त्यांना तू पास पडला. पडलो की तेव्हा तुमची पत्रिका जुळवली, 36च्या 36 गुण जुळलं. जुळलं की ना कुठं म्हणतोय तेव्हा. आणि ज्या वेळेस तू पोरगी बघून गेला हा की तो ज्या सगळी हिस्ट्री कळली, हा मग करायचं काय मग दावली एक आणि लगीन लावलं एकीवर. म्हणजे मला पोरगी लग्न जुळवायच्या अगोदर इकडे दाखवली हा, पाटाव. हा. आणि लग्नाच्या टायमिंगला दुसरी दाखवली. हे हा त्याच्यामुळे ध्यानात ठेव, तुझा देव असं भांडारल्यात या. एक देव देवाऱ्यात नाही तुझा. आयला तरीच मी म्हणलं माझी भानगड काशी होती. सगळं माझ्या उलटच कसं होतं या. हम्म. आयला काय करावं लागल बरं? आता तुला अजून एक उदाहरण देतो. हा पहिलं तू गावात हिंडायचा, हो काम नाही धाम नाही, मोकळा हिंडायचा. हो रस्त्यानं हाक मारून तुला कोणी बी पुढे द्यायचं. देतच होतं ना. कोण मला गावात अख्ख्या कोण नाही म्हणत होतं कुठल्या गोष्टीला. आता निघाला गाडी की लगेच टाकला मागे की चल नाही ते. आणि लगेच देत होतं. हा? तू एवढा आठेल गावातला, आणि जे नवी गाल शिकले ते त्यांना मिळते या. आणि ह्या दिवसात तुला मिळते का गावात? आयला म्हणजे माझं सगळं उलटच व्हायला लागलंय बायको केल्यापासून. अरे तुझ्या मागे 7.5 लागली. आता याच्या आईला तरीच म्हणतो ही बायको करून आणल्यापासून असं का बरं होतंय मला. त्याच्यात तोडगा आहे की अजून एक? काय बायको सोडून दे. नाही बरोबरच आहे तुमचं. काय चुकतंय तेव्हा? हे अशी 7.5 माग लावून घेण्यापेक्षा सोडून दिलेली काय वाईट आहे. दुसरी करू आपण. लाईन लावतो लाईन अशी. पटलं तर बघ तुझ्याला, माझं काय नाही. ना पटले आता. येऊ का मी? हो या तुम्ही या. हा? या बघ विचार कर त्याच्या, मी हो. सांगितलंय त्याच्या. हो हो बायकोला काय म्हणू नको रे, हे आपल्या दोघात राहील. हा नाही बघतो माझा मी. येऊ का मग मी? हो या आईला म्हणजे अख्ख्या सासरवाडीनं लिंबू फिरावलंय म्हणायचं की माझ्या पाटा बसताना मी तरी पाहुण्याला म्हणतोय राव पुरीला म्हणा पदूर वर्गी तर पोरगी खालीच मान घालून बसतीय. म्हणजे लग्न जमवायच्या टायमिंगला मला एक पोरगी दाखवली आणि त्याच्या आईला लग्नात मला दुसरीच पोरगी करून दिली. वय नाही आता वय असं तसं वय हिच्याकडे बघतोच की आता. अहो मीच होती पाटावर, कोणी तुम्हाला सांगितलं काय? हा मला काय माहित नाही. मला जे कळलंय ते तुला सांगतोय. मला लग्नाच्या टायमिंगला एक पोरगी दाखवली आणि लग्न माझं दुसऱ्या पोरीवर लावून दिलंय. अहो पण आता लग्नाला 4 वर्ष झाली, एक पोरग झालं आणि मग तुम्हाला सुचतंय वय असलं. हा मला बी तेच म्हणायचं होतं. लग्नाला 4 वर्ष झाली की नाही? हो झाली की. त्या दीपकला 4 वर्षात 2-2.5 पोरं झाली. हा मला एकच कस काय? अहो तुम्ही डोक्यावर पडलाय का 2-2.5 पोरं? म्हणजे तसं काय किलोवर आहे काय ती? तसं नाही. मग 2 पोरं मोठी येते ना त्याची. हो आहे ती की.
आता एक 5-6 महिन्याचं त्याच्या बायकोला दिवस गेलो ना, पोटात आहे का नाही? हा गेलं गेलं. किती झाली? म्हणजे आता तिसरं होईल असं म्हणा की. मग आता होईल ना, हा आता 2.5च धरायची. मग बरं 2.5. हा त्याला 2.5 झाली, हा. मला एकच कस काय? अहो आता आपल्याला एकच पोरग पाहिजे होतं म्हणून आपण एकच पोरग पायदास केलंच की. शाबास पाटिया, कुठं लिहून ठेवलंय काय? हम दो हमारे. अरे मी म्हणतो त्याला 2.5 होऊन दे, मला 2 तरी कमीत कमी. बरं असू दे असू दे. तू आयुष्यात आल्यापासून मला कळलंय की माझ्या माग माझं देव सगळं भांडराल्यात आहे, सगळं उलट व्हायला लागलंय. आपल्याला काय नाही, आपल्याला जी दाखवली ती नाही त्या पुरेवर आपलं लग्न लावून द्यायचं, नाही तर आयुष्यभर तुमच्या अख्ख्या घरदाराची चिठ्ठी लिहून मी आत्महत्या करीन. अहो काय डोक्या पडला वय तुम्ही? आता 4 वर्ष झाली लग्नाला ना, आता कुठली डोक्यात यायला लागलं तुमच्या? बाकीचं मला माहित नाही. माझी होती ती बायको मला आणून द्या, मी ना तर रडीन. मग आयुष्यभर सांगतोय माझी घेण्या देणे सोन्यासारखी लागा माझी बायको लागा. अयो लाटणं बारकच आहे वाटतं रडत या. पाटाव बसली तेव्हा किती कुठ हसत होती ती. कुठ ते तसं क्यूट हसत क्यूट होती, म्हणा की क्यूट. क्यूट हसत होती. अहो ती मीच होती. तुम्हाला कळतं का नाही? दिवसेंदिवस बायका माणसात पुरुषा माणसात बदल होत होती. तिनं जेव्हा पदर घेतला, आता पदरात नुसतं होट, तिचं नुसतं काय तिचं मोसंबी सारखं होट होत. बघ तुझं आता म्हणजे काय बायको बदलायचा विचार आहे का तुमच्या मनात? बदलायचं ना. माझी होती ती गरीबाची बायको, त्याला का कुठं पाप फेडचा एवढा अख्खं खानदान. तुझ्या बापाला का चांगलं मरण येणार नाही अशानं, माहित आहे का? ए बाबा तुम्ही काय डोकं खाऊ नका. तुम्ही निघा बरं, माझं मला काम आहे. काय काम आहे? घरातलं काम आहे. मला सांगू नको. आताच्या आता चल, कुठे जायचंय? तुझ्या माहेराला चल. का? बापाला तुझ्या सांग म्हणाव ह्यांची होती ती बायको द्या म्हणाव. दोघाचं असं आमच्या तोडून तुम्हाला सुख नाही लागायचं. अख्खं घर तुमचं आहे का नाही, 7 पिढ्या तुमच्या अशा भिकाला लागते ना भिकाला. अहो तुम्हाला येडबीड लागलं नाही ना, येड्याच्या हॉस्पिटलला न्यावं लागल मला. काय येडे असं करताय? गरीबाचं वाटोळ करू नका रे, चांगलं नाही लाग. माझ्यासारख्या तळतळाट लागल, तुमचं खानदान नसता निभूत होऊन जाईल. अयो तुमची गोळी बिळी चुकली का काय आज? खांद्यावर हात काढ. का? तुला माहित नाही माझ्या अंगात येत ती. भया लय चेडा माणूस दिसतोय गाड्या. पटकीने चल. का? तेवढं बापूला सांग तुझ्या ह्याची बायको होती ती देऊन टाक म्हणा, नाही तर मी आत्महत्या करीन, जीव देईन. अहो रडू नका की तुम्ही. खांद्यावर हात काढ. हा बोल. अहो रडू नका की तुम्ही. नाही रडत, पण चल लवकर तू. चला बया, आता या माणसाचं काय खरं नाही बया. उठा. मी मला बायको बी म्हणून हात बी घालताय हातात. काल ती चिकू तोडायला पळाली. अरे गावली असती, असली तोडावली असती का नाही त्यांना? काल तुला सांगायचंय. रडू नका रडू नका. हो रडायचा काय संबंध आहे? कुठे चालाय मोठी? राम राम पाहुणं. राम 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 राम. शेतन काय चाललंय? काय नाही निवांत आहे. बरं आहे बाबा तुझं. ह्याच्या आईच्या आणि बापा लग्नात हा 2 वर्ष आधी ह्याच्या म्हाताऱ्यानं आईला बघितली होती. हा किती सुखासारखा संसार चालला यांचा. चांगला चाललाय की. हाय का ह्याच्या आई बापाला कुठल्या गोष्टीची कमी? नाही की. आणि एक मी माझी बायको दुसरी दाखवली आणि दुसरी पदरात दिली. माझ्या काय माझं नीट आया. अहो सगळं चांगलं आहे, तुम्ही डोक्यात घेऊ नका. काय अहो काय झालंय काय तुमचं? अवे बाळूदाजी काय तुम्हाला सांगू रे जेव. अहो, पुरगी बघाय गेलो तुम्ही बर. लग्ना टायमिंगला, हा. सासऱ्यानं हम्म. दावली एक. लग्न दुसरी बरं लावलं. माझं अक्षरशः वाटोळ चाललंय माझ्या घराचं. अहो आजपर्यंत सगळं चांगलं चाललं होतं. कोणी त्यांच्या डोक्यात काय घातलं काय माहिती. ही पाटाने वळ मुजलं आहे का दाजी बघा, मुजलं आहे काही? नाही बदलत नाही. आहे की हा? थोडं थोडं. एवढी बायको रजेव मारती चेतन, तुला खोटं सांगत ना. कुणाची रे बायको एवढी मारत नसेल एवढी बायको माझी मारती. कुठं मारती तवा? प्रेमाने अंगावनं हात मारती. काढ. माझ्या अंगात येतं लागा तू 17 अंगा हात काय टाकू नको माझ्या. दाजी हम्म. आपल्याला बायको बदलून आणायची, आपल्याला काय ठेवाय नाही. सासरवाडीला चाललोय आता. सासऱ्याला सांगणार आहे ही बायको मला नको, ही तुझी तुला माघार ठेव, मला दुसरी पोरगी दे म्हणून. कळलं का? असं असतं व्हय? कुठं कपड्याच्या दुकानात गेला तरी दुसऱ्या दिवशी कपडे चेंज करून देत नाही, आणि 4 वर्ष होऊन तू बायको चेंज करतोय. बघा बघा शिकवायचं. ते आमचं फॅमिली मॅटर आहे आणि घरात बसून आम्ही मिटवणार आहे. आमचा घरातला विषय आहे. ते आम्हाला देतो म्हणले. सासरा माझा शब्द खाली टाकूच देत ना. देतो का? नाही नाही
आणि तुम्ही म्हणजे माझी बाजू घे सोडून तुम्ही बनीची बाजू घेता का? म्हणजे तुम्हाला काय आहे का नाही माझं? अहो असं कुठं असतं व्हय, तेव्हा 4 वर्षानं बायको बदलायची. तुम्ही बरं माझ्या मागं 7.5 का म्हण, तुम्ही नाहीचा पाडा का म्हण लावता बरं. असं म्हणा की बाबा जा तू सासरवाडीला, देतील तुला बदलून, आधार नाही की माझं मला. अहो ती काय गावचा सरपंच बदलायचा व्हय, तुम्ही म्हणताय बायको बदलायची म्हणून. सरपंच 5 वर्षानं बदलतो आणि तुम्ही 4 वर्षातच बायको बदलताय. मग रामकृष्ण हरी माऊली, तुम्ही आपलं जावा, आमचा आम्ही बघून घेतो निघा. अवघड आहे बाबा, तुम्ही किती शेण आहे आम्हाला माहितीये. अवघड आहे ह्या माणसाचं बाबा. 4 वर्षांना काय बायको बदलतो. असू द्या मार खाणार आहे आता. असू द्या, सासऱ्याने चेतन. वरची बोल. तुम्ही नका आले आम्हाला बघा, नाकार वांगी सोडू नका तुम्ही. नाकाई मांगी कधी सोलते ती का? बघितले का माणसं फडाफडा तोंडावर बोलून जायला लागले माझ्या, तुझ्यामुळे व्हायला लागले. गावातला एक माणूस माझ्या समोर नजर वर करत नव्हता, आज मला थुकायला लागली तोंडावर, मला नाही असलं बोलायला लागली का? 7.5 लागली माझ्या माग. अहो कुठं तवा अभिमानाने वर तोंड करून हे बोलते असलं वय नाहीचा पाडा लावला. मला काय माहित नाही, मला आताच्या आता माझी बायको बदलून पाहिजे. अहो काय येड्यागत करता, तुम्हाला डोकं बिग फिरलं काय हो तुमचं? चल तू आधी सासऱ्याकडे. हं, दर चला, हात चला. टाका असा सासरा बी बघती कसं काय बदलून देतोय ती बायको. हा चला कसा देतो तुम्ही द्यायलाच पाहिजे ना. बर बर द्यायला सांगते. हो चला. लग्नात एक दाखवली आणि माझं लग्न दुसरीवर लावलंय होय. आता बघितलं का? आपण यायचं म्हणलं की ही सासरवाडी असती का घरी कधी? अहो रानातली कामं चालली असतील, तसं काय करता तुम्ही? तसं का बोलता? तसं का म्हणजे? माणूस गाणे ती माणूस गाणे असते तर तुम्हाला बोलावलं असतं का? या म्हणली असती का? म्हणजे पाहुण्या रावळ्याला बोलवायचं आणि अशी कुलप लावून पळून जायचं का रानावानानं? अहो रानातली कामं चालली, ती मोटरचं पाणी धरलंय. पुळका ऐकताय का कोणीतरी? कसा आहे बापाचा माहेराचा पुळका आहे. मग माहेराचाच असणार, लोकांचा असणार काय? तुमचा कसा पुळका येत नाही मला अजिबात. कसा येईन? अरे पठीची जर माझी ओरिजिनल मला जी दावलेली बायको जर दिली असती ना, तर तिला आहे ना पुळका नाही, तर ती मला असं दारात यायच्या अगोदर सासरवाडीला तिनं असं उभा केलं असतं, फुलं बिलं टाकून फुलं टाकून सत्कार करून माझं स्वागत केलं असतं तिनं. आरती बिरती वावळली असती. हाय का इथं कोण? नाही का? की? पण मग ती माझ्या माग लागलेली, आणि मग तुमची सख्खी बायको कुठं आहे? ती शोधायची ना मला, होय ना? तिलाच आणायची. हं. जा बघ कुठं तुझ्या रानात कुठं खपले ती बसा घेऊन ये. तवर. बसा हा. इथं. पुसून काढते पदारानं. बसा चांगला आहे, चकाचक सकाळी धुवून काढला असेल. दिसत नाही पांढरी शपथ पायरी आहे. हिथच बसतो, हालत देखील नाही. हालूच नका. दिवस ही समाधी घेतली तरी मला काय अडचण यायची नाही बघा. काय तुम्ही केलं बरं वाईट तरी मला काय वाटणार नाही. आम्ही तिकडे रानात निवांत बसतो. चालतंय का? शी नॉनसेन्स निघ. गोळी चुकल्या का कसं करताय कुणा? बाई म्हणजे वाटू केलं ते केलं वरनं मलाच बोलते वे. हालतच नसतो दारात नाज माझी. मला जोपर्यंत बायको मिळत नाही तोपर्यंत इथं आमोरण उपोषण जरी धरायची वेळ आली तरी धरून पट्या धरणार मी इथं. अय बाळू, हो. कुठे निघालाय? चाललेलं इकडे का ना भाऊ, काय म्हणताय मग? काय उन्हातानात हिंडता एवढं? बसायचं सावलीला नेहरवायच. अहो रानात गेल तू, हा तेवढ्यात मोंटी भेटला. बर. अशी किरकिर माग लावली त्यानं. का काय झालं? लग्नाला 4 वर्ष झालेत त्याच्या. हो, आता म्हणते बायको बदलायची. त्याच्या काय डोक्यात फरक पडलाय काय? काय 15-20 मिनिटं नुसतं बायको बदलायची. आता चालला गेलाय सासूरवाडीला. अवघड आहे लागत. इथं माणसांना नवास करून पुरी मिळालं ते आहे. मग काय तर 10-10 एकरावाली पोरं सर्व्हिस वाली अशी पडले ती. हा ह्याचं घर तरी ह्याच्या जागेत आहे का? नाहीच ना. हा घरकुल बांधाय निघालाय, मंजूर करून कस तरी आम्हीच आणलं या. पण ह्याचा 7-12 दुसऱ्याच्या नाव तेवढं आहे. पाया खांदून ठेवला, लागली झुपली बांधणं. हा पडलं अर्धवट सगळंच. सोन्यासारखी बायको मिळाना त्या पुरी माणसांना. हा मग काय तर कळलं नाव आहे त्याला व्हायचं. तुझा दोस्त आहे, तुला सांगाय नाव आहे त्याला व्हायचं. लय सांगितलं ते म्हणते बायकोचीच बाजू घेतोय, माझी कुठे घेतोय तू? अवघड आहे फार बाद झालं पोरग. आता सांगा त्याला, नाही त्याला काय फरक पडत नाही. आता सासरा आहे ना, सासरा हा बरोबर धुरी देतोय मिरचीची. पण काही एखाद्या लेकराचं वाईट होऊ नये हा तेवढं आहे. असं आहे.
त्याचा काय तो असाच आहे उंड काय कोणा तिकोणा बोंबलत हिंडतो तेवढं त्या लेकराच्या बिचारीचं कशाला वाटोळ करायचं या बघा ना. सांगा तुमच्या ना बघा तुम्ही. नाही नाही माझं तर मी आता परत पुढे जाऊ शकत नाही त्याच्या ऐकूनच माणूस घेणार राव. बरं चालतंय असू दे मग. बरं चला जातो. हो 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 हो. आईला गाड्याला सांगितलं होतं तारा गुंडून ठेवला का उपयोग येत्याल्या कशाचं काय बापू काय करताय अगं पोरे अचानक अचानकच यावं लागलं आता. आला का फोन नाही काय नाही अहो कसा फोन करणार आणि कुठल्या तोंडानं काय सांगणार तुम्हाला. का काय झाले अहो काय मोकार दुखणं वाढलंय बघा. आता अहो माझा नवरा काय म्हणतो माहितीये का की मी पाहुणे बघायला आलतो लग्न जमवायच्या टायमिंगला. हा त्या टायमिंगला मला दुसरी पोरगी दाखवली आणि मी दुसरीच पुरी बरोबर लग्न केले आणि मला तीच पोरगी पाहिजे जी पोरगी दाखवली होती की नाही लग्न जमवायला आलतो त्या टायमिंगला तीच पोरगी पाहिजे म्हणे. काय त्याच्या डोक्यात किड पडलं तर काय अहो म्हणलं काय सांगायचं नाही तू तुझ्या घरी जा आणि ती पोरगी मला पहिली ती माझी मला बायको आणि ती माझी सख्खी बायको आहे असं म्हणतात ते. आला का पण मला एकच पोरगी आहे एकच पोरगी दाखवली त्याला अहो कुणी खूड भरलं ही मला माहित नाही डोक्यात त्यांच्या पण ती बोंबालते त्याच्या जिभेला हाड राही ना नुसतं बोंबालते बारक्या पोरासारखं रडतंय काय तुम्हाला सांगू आता. आणलंय बळ वडत हितपर्यंत घरापर्यंत आपल्या आणि बसावलंय तिथं पायरी तरी बी भोंगा चालूच आहे तोंडाचा पटा बंदच नाही ती. ह्याला सुटलो का धरून चांगला अहो स्वतःला तरी ती कुठं जाग्या येणार आहे तवा ती गुणधर्म जातं का त्याचं. आता काय करायचं मग ह्याला आता तुम्हीच सांगा काय करायचं म्हणजे मग आपण तिकडे जाऊ. चल त्याला सांगतो समजून बाबा अरे कोणी काय तुझ्या डोक्यात खोळ घातलंय का अरे मला एकुलती एक पोरगी आहे तीच तुला दाखवली आणि तिच्याबरोबर लगीन केलंय. अहो बापू मी सगळ्या रस्त्यापासून ती सांगत आली तरी ती काय डोक्यात घेत नाही म्हणे मला ही बायकोच दुसरी दाखवली म्हणून मग करायचं काय आता. आता अवघड आता माझंच डोकं चालायचं बंद झालं आईला पितय का अहो नाही तसलं काय करत नाही पण ती वायची येड्याकतच लागले आता कराय काय उतारा बितारा द्यायला लागतोय का बघा कुठनं निघतंय का काय. उतारा नाही त्याला आता चांगली मिरचीची दुरी देतो चल. चला चला बघा आता एकदाच बाबा चला चला बाबा. हा बघितलं का तिकडे पाय धरा जावायचं धरा. लखा 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 अय पाहुणे पाहुणे अयो, तो पण लोकांच्या दारात कुत्र्यागत पसरताना हाड म्हणतोय मोठा काय खाली बसा. जॉब झाली नाही काय जावाय चप्पल धरा हा आणि हाना टाळूच माझ्या. हाणली की अरे काय बिघडले काय हान म्हटले की हाणायचं असतं वय. नवऱ्याचं ऐकायचं असतं तुम्ही लय येडं परत म्हणला असता मग कसली बायको आहे म्हणून. कोण नवरा हा? कोणाचा नवरा तसलं जमणार नाही माझी आणि मोका हात हलवत आला इकडं कुठे बायको माझी. ही कोण आहे मग मी आहे की देवा परमेश्वरा ऐकताय का कोणीतरी झाडाची पानं सुद्धा ऐकणार ती या. ही बायको आहे माझी. अरे का लगीन लावलं की हजार माणसात सख्या डोळ्यानं बघितली की तिथं लग्न लावायच्या अगोदर मला पाहुणे म्हणून बोलावलं घरी बोलावलं का नाही. हा कुठली पोरगी दाखवली मला ही दरा ये घ्या बापू हाना कांटा एखादी आणखी माझ्या. हा ना मी आहे. आला का अरे त्याचं तोंड बंद करण्याचा कांटा दिन मग एक वाय तू बायको नाही ग तू जर बायको असते का नाही मग तुला दाखवलं असतं. अहो मीच बायको आहे. अगं तोंड बंद कर ना. कुठली पोरगी दाखवली ती. आला का हीच दाखवली की मी करू नको कळलं का बापू अख्ख खानदान जागची जाग्यावर बसन हाय ना एवढा जमीन जिमला असं तुम्हाला दान करावं लागेल दान गोन सुद्धा वाढायचं ना असं एखाद्या गरीबाला फसवल्यावर. अहो पाहुणं झालंय काय पण मी जेव्हा 4 माणसं घेऊन आलतो बघायला हा तेव्हा मला तुम्ही दुसरी पोरगी दाखवली आणि लग्नात मला ही पोरगी दाखवली होय. अव दुसरी तिसरी दाखवायला काय एकच पोरगी झाली मला काय गावाच्या पोरी आणून दाखवू तुला हा बरोबर आहे. हा? अरे हिलाच पाटाव बसावली हिच्या बरंच लगीन लावलं गा बसा आम्हाला काय माहित नाही होय. तिचं होट म्हणजे अशी मोसंबीची जोडलेली फोड होती आणि हिच जांभळागत होट आहे तर जांभळागत. अरे ती माझ्या घरची खात होती का नाही तेव्हा ती तशी टवटवीत होती आणि आम्ही काय भीक मागून आणून चारतोय तुमच्या पुरीला का उचलून आणतो का कुत्र्याला टाकलं शेव तुकडा घालतोय पुरीला तुमच्या. जशी तुमच्या दारात गेली ना तिच्या अंगाला मास राहिलं नाही. अव तुमच्या पुरीच्या अंगाला मास राहिला ना आणि हिनं रगात पिऊन हाय का ठुले का काय हा? अहो पाहुणं मला तसं नाही म्हणायचं मग म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय
की आम्ही लग्नाच्या आधी तुम्हाला एक पोरगी दाखवली हा आणि लग्न दुसऱ्या पोरीवर लावून दिलं. लावलंयच ना, कोण नाही म्हणतं या. तुम्हाला कोणी सांगितलं? ते गाणा भाऊ म्हणत होतं बरं का सकाळी मला, की लग्नाच्या आधी तुझं का सगळं चांगलं चाललं होतं आणि जशी बायको तुला केली या तशी तुझ्या माग सगळे उलटीच वारी फिरायला लागले, ते देव भंडारलं ते म्हणलं तुझं. ती तुमच्या गावातलं गाणं भाऊ होय? हा मला म्हणलं अरे बाबा तुला माहित नसलं तर मी सांगतो की ही पोरगी ज्या वेळेस तू केली की नाही तेव्हापासून तुझ्या माग दुखणं लागलं की नाही, त्याच्या आधी होतं का? म्हणलं नव्हतं. मग मला म्हणलं की अरे लग्नाच्या आधी आम्ही लग्न जमा होतो, तुला एक पोरगी दाखवली आणि लग्नात दुसरी पोरीवर लग्न लावून दिले. त्या गाणा भावना आजपर्यंत का नाही असे 30 लग्न मोडले ती. हो माहिती आहे का तुम्हाला? मला माहित- आला का त्या गाणा भावला कोणाचं चांगलं झालेलं बघावलं या? नाही नाही असं कसं माणूस लबाड बोलन तवा, परपंचाचा विषय एखाद्याच्यान. बर ती जाऊ द्या, तुमचं लग्न जमवाय कोण होतं? ते आपलं घोडवाला सकट पाहुणं. हा व ती तर माणूस कस काय? एक नंबर माणूस हा तुमच्या खानदानाने हलकट आहे तवा. म्हणजे आम्ही हलकट? हे बघा आता माझ्या बाबतीत हलकटपणा केलाय म्हणून मी म्हटलं ना, आयुष्यभर आपण कोणा हलकट म्हणत नाही. तुम्ही एक काम करा, काय मी जातो हा आणि त्या सकट पाहुण्याला घेऊन येतो. या की लगेच. हा आणि आपण काय करू, त्या गाणाभाऊकडे जाऊ हा आणि समोरासमोर बसून खरं खोटं करू. चालतंय की. हा जातो मग मी. हा या लवकर. हा हा आम्ही आहे पुढे होतो. आणि चांगल्या माणसा विश्वास ठेवा. ते गाणा भाऊ हल्ला का वर्ण नुसता भाऊ आतनं करतोय ख्याव नुसतं सगळ्याच. सासरा का कासरा मला कळलं की कुत्र्या ग दारात उभा केलंय, अर्धा तास झालं झोप झाली की ते एक साधं पाणी प्यायला हात चला म्हणला का? हो, तुम्हाला तसलं लागतं वड्याचं पाणी. कांता दिन चल तिथं थांबू, येतील तर वरती सकट पाहुण्याला घेऊन. सकट पाहुणं जर म्हणलं का नाही की बाबा लग्नात एक दाखवली होती आणि ही दुसरीच आहे, अंगाचं काताळ सुद्धा ठेवत नाही. आणि पाहुणं जर म्हटलं का नाही हीच आहे, अजिबात आपण येत नसतो, तुम्हाला दुसरी बघ करा. हो आपलं लय काम लय बेकार आहे. अय हो का बापू, हल्ला का बरं झालं भेटला. का हो काय झालं? कुठे गेलता? अहो ती घोड्याला सुपर होती, घोडा लग्नाला घेऊन गेलतो. आताच बांधले म्हणलं रानात थोडा येडा मारून यावं म्हणलं. गोडा बोला की. गोडा बांधला होय. हो. आणि बरा की आमच्यावर दुसरा सोडलाय. अहो असं काय झालं नेमकं? आला का ती लग्न जमावलेला पाहुणा ती? तुमचं जाव आहे? हा काय झालं? कोणी जमावलं होतं लगीन? अहो मीच लग्न जमावलं आणि लग्नात माझाच घोडा होता. आला का ती घोडा येऊन बसला की दारात आता? असं काय झालं? ती मग तुम्ही मला दाखवली दुसरी पोरगी हा आणि केलं दुसऱ्या पोरीवर लग्न. काय येडा बेडा झाला काय पाहुणा त्यो? तुम्ही चला आणि चला, ते मिटवा बसा काय तुम्ही. असेल ती. बसा गाडीवर जाऊ. आला, तुमच्याकडे चाललो होतो मी. होय बरं झालं रस्त्यात भेटलो ती. चला चला. सकट पाहुणं अहो अहो लाईट वेट लावा की रजव, किती अंधार पडला या. कशाला? अहो दिसतंय का काय सगळा अंधार कुडूक झाला नुसता. अहो ती चष्मा काय आडा तुमचा? हो का असंच करते तर गोळ्या चुकल्यासारखं. जमणार चष्मा नाही. घातलाय ना अंधार पडलाय. मला सांगू नका तसलं सकट पाहुणं, ते माझ्या लग्नाचा विषय मिटवा आधी. मिटवा एकदाच मिटवा. मिटवायचं आहे की. ते गाणाभाऊ कुठवर आले बघा. लावलाय गाणाभाऊला फोन, येतोय गाणाभाऊ दारावरच आहे इथं खाली. कुठं दाऱ्या आहे मग राहायला एका गावात जमीन, दुसऱ्या गावात 4 गावची वतनदारी. ह्यांच्या म्हाताऱ्यानं तुम्हाला सांगतो बायांच्या नादात 3 गावची जागिरी इकून टाकली या. आला का सकट पाहुणं बापू? काय कशाचं हो, या नियोजन गाणाभाऊ चाललंय? या बसा. बसा. कशाची बैठक एवढी लावली? कशाची बैठक म्हणजे? तुम्ही मोंटीला काय म्हणलाय सकाळी? कशाचं कुठं काय? काय म्हणलं ना मी सकाळी वाटणं तना करत चाललो होतो तेव्हा मला काय म्हणला, लग्नाच्या आधी एक पोरगी दाखवली आणि लग्न दुसऱ्या पोरीवर लावून दिले. म्हणलं का नाही? खबर सख्याची शपथ. आला, अवघडच आहे सकटदाजी. हा. मला एक सांगा, काय तुम्ही ह्याचं लगीन जमा होता का? मग? मी बी होतो. हा होता की. हा हो. आता झालं असेल काय असेल ते असेल. हा. मला तुम्ही एक सांगा, ह्यो आता गावात करतो काय? काहीच नाही. अख्ख्या गावाला नुसतं बोंबलं थिंडत असतो. बोंबले तिंडतो बरोबर आहे. हा खरं आहे का? मला फक्त सांगा बाप्पू, तुम्ही लेख दिली, तुम्ही विचार करा ह्या गोष्टी. आला सोम्या निघाला गाडी, निघाला. हा आला गोम्या चालला त्याचं शेपूट धरून. हा लोकांच्या बापाचं काय गेलं आम्ही ह्याच्या त्याच्या गाडी हिंडलो तर. कोकारची दारू मिळाली की ह्यो निघाला कुणाच्या बी माग. पण मी काय म्हणतो लोकांच्या बापाचं गेलं काय? आम्ही कुणाच्या बी गाडी हिंडीन आणि तिकडे दारू पिण्यात आम्ही तिकडे लोळत पडन. तुमचं काय गेलं? अरे तू हिंड कुठं हिंडायचा तिकडं? तुझ्या मागे बाप्पू तुम्ही तुमची पोरगी दिली त्याला. ती पोरगी तिचं बारका लेकरू ह्याला एका त्यांना करायचं काय घरी?
ह्यो खाऊन पिऊन मजा तिकडं त्यांचं काय माग ते जाऊ द्या मरू द्या, मला काय म्हणा सकट पाहुणं. हा मुद्दा आहे कुठला? भांडण लागलंय कशावनं? लग्नात एक दाखवली दिली एक. दिली एक, हा त्याच्यावर बोलाय की म्हणाव. अहो पण त्यांचं म्हणणं काय होतं, तुम्ही काम धंदा करत नाही तिच्या म्हणलं. बाकीचं बघून घेऊ, मुद्द्याचं बोला म्हणा. बाकीचं आम्हाला सांग नका. त्या तुम्ही पुढचं तसं म्हणलं विषय का मिटवा. त्यांना? आता मला एक सांगा, हे जे अख्खं गाव चेष्टा करतंय, कोणी बी हुडगं पोरगं येतंय ह्याला काय बी म्हणून जातंय निघून. बरं आता ह्या जे तेवढी अक्कल पाहिजे का नाही? आपल्या लग्नाला 4 वर्ष झाले, ती सुखाचा संसार चाललाय चांगला, थोडं सुधरावं. बरं आता सकाळी ही रस्त्याने येतंय तिकडून ताना करत चाललंय. मी म्हणजे काहीतरी ताणात असेल हा बरोबर. म्हणून आपलं कुठेतरी गप करायचं म्हणून दिला टाकून थोडा एखादा झटका. हा पण ह्याची अक्कल पाहिजे ना तेवढी, किती खरं किती खोटं. हा म्हणजे तुम्ही सकाळी माझी चेष्टा करत होता होय? अरे काय तुला चेष्टन खरा खोट्यातलं कळण आला का? म्हणजे ही लग्नाच्या आधी एक दाखवली आणि लग्न दुसरी बरं केलं, हे सगळं खोटं आहे. असं सगळं होतं का खोटं. कधीला का? असं होतं का कधी? हा उगा आपलं म्हणून बसलो की तू तीच उराला वाळू लावून बसलाय त्याचीच. म्हणजे लागा हाताने मोंटीला का तो हाताने हे करून टाकलंय सगळं. ती बोलो सोम्या बोलो गोम्या बोलो. नाही सुधारावायचं कुठंतरी. काय झालं? नाही काय, चालू द्या. बरं येऊ का बाप्पू, मी दारे भाया. हाताने कोटाना केलाय बापू, ह्याला बोलो त्याला बोलो. चला जाऊन द्या का ना भाऊ, चला चला आपापल्या कामाला लागा.